तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर कसे आहात तुम्ही सगळे? मी तर ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा ठीक असाल अशी मी अपेक्षा करते। तर आजचा व्हिडिओ काढण्याचा उद्देश हा असा आहे की अत्यंत वाईट अशी बातमी आहे। आजचा व्हिडिओ काढण्याचा उद्देश माझा म्हणजे ती वाईट बातमी तुम्हाला सांगायची आहे। तर माझे भाऊ परमवीर आणि त्यांची पत्नी साक्षी यांना एक छोटंसं गोंडस असं बाळ झालं होतं। परी नावाचं मुलगी झाली होती त्यांना 1 महिन्याआधी। तर 1 महिन्याआधी मुलगी झाली होती तेव्हा खूप छान अशी मुलगी त्यांना जन्माला आली आणि दिसायला पण अशी गोड होती। आणि पहिलं बाळ म्हणजे तो आनंद कसा असतो तो तुम्ही समजू शकता। त्यांना दोघांना झालेलं हे पहिलं बाळ आणि त्यांच्या आनंदावर असं विरजन टाकलं देवानी की आता ते दुःख ते सावरू शकत नाहीये आत्ता पण। आणि दोघांची स्थिती तर एवढी गंभीर होऊन आहे आता की साक्षी तर व्हिडिओमध्ये यायला सुद्धा तयार नाहीये, कारण परिस्थितीच तशी आहे। अत्यंत वाईट आणि म्हणजे दुर्दैवी अशी घटना आहे ही। तर खूप छान असं बाळ होतं ते। आणि जेव्हा साक्षी आणि परमवीरला म्हणजे लग्न झाल्यानंतर जेव्हा मुलं बाळ नव्हते तेव्हा डॉक्टरांनी त्यांना आधीच सांगितलं होतं की तिला बाळ होणं म्हणजे बाळाला धोका राहील बाळ झाल्यानंतर, असं त्यांना आधीच सांगितलं होतं। पण प्रत्येकाला वाटते की आपलं एक छोटंसं असं बाळ असावं आणि त्यांना असं वाटलं की देवाच्या भरोशावर आपण त्या बाळाला जन्माला घालू आणि देव आपण कोणाचं काही वाईट केलेलं नाहीये त्यामुळे देव सुद्धा आपलं कधी वाईट करणार नाही। तर त्या देवाच्या भरोशावर त्यांनी बाळाला जन्माला घातलं आणि बघा किती खूप दुःखद अशी घटना घडली त्यांच्या घरी। तर ते बाळ मृत्युमुखी पडलं 1 महिन्यानंतर। म्हणजे 1 महिना ते बाळ छान राहिलं, सुखरूप होतं बाळ आणि 1 महिन्यानंतर ते बाळ मृत्युमुखी पडलं। तर बघा, मृत्युमुखी जन्म आणि मृत्यू हा आपल्या हातात नसतो, ते सगळं देवाघरचं असते। फक्त प्रयत्न करणं हे माणसाच्या हातात असतं आणि त्यांनी प्रयत्न सुद्धा केले परमवीर आणि साक्षीने। माझे यूट्यूबर भाऊ आहे ते परमवीर आणि रील स्टार सुद्धा आहे, खूप फेमस असे रील स्टार आहे आपले। दोघांची जोडी ही अत्यंत गोडच जोडी, एकदम गोड असे नवरा बायको होते दोघे। आणि त्यांच्यावर असाच प्रसंग आला की त्यांचं दुःख कोणीच हरून घेऊ शकत नाही, म्हणजे त्यांचं दुःख कोणीही कमी करू शकत नाही, कारण परिबाळ तर आता वापस काही येणार नाहीये। आणि परमवीर तर इतका रडतोय की त्याचं बिलकुल पाहण्यालायक नाहीये आणि साक्षी तर बिलकुल दाखवण्यालायक नाही व्हिडिओमध्ये, अशी त्यांची परिस्थिती झाली आहे। तर असं दुःख कोणाच्याही वाटेला न येवो अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे। देवा, कोणालाच असं एवढं दुःख देऊ नको, कारण बाळ जर जन्माला घालणं त्या आई वडिलांना माहीत असते त्याच्या जाण्याचं दुःख। बाळ छोटं जन्मलेलं असो किंवा ते वाढवून मोठं केलेलं असो तर ते जाण्याचं दुःख खूप वाईट असतं आणि त्यांच्यावर खूप अशी दुर्दैवी असा प्रसंग आला आहे, दुर्दैव त्यांचं। आणि तो प्रसंग तर आलाच आहे, त्या प्रसंगातून त्यांनी सावरायचं तर सोडूनच द्या, पण लोक त्यांना खूप वाईट अशा कमेंट्स टाकत आहे, त्यांच्यावर खूप वाईट अशी व्हिडिओ सुद्धा बनवत आहे। मला सांगा मंडळी, तुम्ही सगळ्यांनी बघा, इतकं त्यांच्यासोबत आधीच वाईट घडलं आहे आणि इतक्या वाईट अशा प्रसंगी त्यांच्यावर असे कमेंट्स करत आहे लोक सगळे। आपले यूट्यूबचे काही आपले यूट्यूबर भाऊ आहे तर अशी विचित्र अशी व्हिडिओ टाकत आहे त्यांच्यावर की त्यांनी स्वतः मारलं बाळाला, त्यांच्यामुळे त्यांच्या अवगतीमुळे बाळ मरण पावलं। मला तुम्ही सांगा, कोणत्या आई वडिलांना वाटते की आपलं जन्मदातं बाळ आपल्यापासून असं हिरवून घ्यावं देवाने म्हणून? कोणाला असं वाटते? कोणालाच असं वाटत नाही। कितीही तो व्यक्ती मगरूड असेल, कितीही तो व्यक्ती क्रोधित असेल तरी सुद्धा कोणालाच असं वाटणार नाही की आपलं बाळ आपल्यापासून दूर जावं म्हणून, ते त्याला मृत्युमुखी पडावं म्हणून, असं कोणालाच वाटत नाही। पण नशिबाने त्यांना साथ दिली नाही, ते देवाच्या हातामध्ये होतं आणि ते बाळ मृत्युमुखी पडलं। तर खूप वाईट अशी घटना घडली आहे। मला तर खूप, जेव्हा मला कानावर आली ही गोष्ट की आपलं परमवीरचं बाळ आता राहिलेलं नाहीये तर तेव्हा खूप वाईट वाटलं मला आणि डोळ्यात असं पाणी आलं डोळ्यासमोर, कारण त्यांची खुशी होती, त्यांचा जो चेहऱ्यावर त्यांचा आनंद होता, मी रेग्युलर त्यांचं बघायची की किती गोड, किती दोघे किती आनंदात होते, किती छान असं बाळाची काळजी सुद्धा घेत होते। पण काही लोकांचं असं म्हणणं आहे
की ते 12-12 तास यूट्यूबमध्येच काम करायचे, बाळाकडे लक्ष नाही द्यायचे. तर हो भावांनो, सगळ्यांना मी सांगते त्यांना की तसं काहीच नाही आहे. कोणत्याच आई वडिलांना असं वाटत नाही की आपलं बाळ आपल्यापासून हिरावून घ्यावं. आणि कोणतेच आई वडील असे करणार नाही की बाळाकडे दुर्लक्ष करून फक्त आपल्या यूट्यूबमध्ये लक्ष देणार. असं कधीच होणार नाही. मी माझा अनुभव सांगते, तसं कधीच त्यांनी सुद्धा तसं केलेलं नाही. तर त्यांना अशी वाईट कमेंट्स बिलकुल न केलेली बरी भावांनो. तुम्हाला सगळ्यांना सांगते मी, कारण एक आपल्या पोटचं म्हणजे आपल्या पोटचा गोळा जायचं दुःख हे त्यालाच माहीत असते, जे ते आई असते. खास करून साक्षी आणि परमवीर, त्याचे आई वडील, परीचे आई वडील, तर त्यांना खूप दुःख असं झालं आहे. आणि त्यांचं दुःख सावरेनासं आहे. व्हिडिओ सुद्धा काढला त्यांनी, तर त्याला बोलायची सुद्धा हे नव्हती. नुसता आपला दम त्याचा दाटून येत होता बोलता बोलता. एवढं त्याचं खूप असं अत्यंत दुःख त्याच्या मनामध्ये साचलेलं होतं. आणि त्याच दुःखामध्ये जर असे तुम्ही व्हिडिओ टाकणार तर त्याला काय वाटेल तुम्ही सांगा बरं. अत्यंत छोट्या छोट्या व्ह्यूसाठी जर तुम्ही इतकं मोठं करणार, फक्त थोड्या व्ह्यूसाठी तुम्ही इतकं त्याच्यावर असे घाणेरडे आरोप लावणार, तर त्याच्यावर काय बीतणार सांगा बरं. तुम्ही सुद्धा एक आई वडील आहे हे विसरू नका मंडळी. माझ्या यूट्यूबर भावांना बहिणींना माझं सांगणं आहे की त्यांच्याबद्दलचा असा गैरसमज कोणाच्या मनामध्ये असा फैलवू नका. आणि छान बोला त्यांच्याबद्दल, कारण आधीच त्यांच्या वाटेला एवढं मोठं दुःख आलेलं आहे. आणि एवढं मोठं दुःख येऊन सुद्धा आपण जर त्यांना असे बोलू, तर तुम्ही विचार करा त्यांच्यावर काय परिस्थिती येईल. विचार करा तुम्ही, कारण तुम्ही सुद्धा एका मुलाचे आई वडील असाल. तर खूप दुःखद अशी परिस्थिती आहे त्यांची. आणि एका भावाने तर असा व्हिडिओ टाकला होता की त्यांच्या दोघांमुळे ही आज त्यांच्यावर परिस्थिती आली आहे आणि परी ही त्यांच्यामुळे गेलेली आहे. तर तसं झालेलं नाही आहे भाऊ, म्हणजे तसं झालेलं नाही आहे मंडळी. मी तुम्हाला सांगते, नशिबात होतं ते झालं त्यांच्यासोबत. कोणत्याच आईवडिलांना वाटत नाही, पण आता त्यांचं दुर्दैव म्हणा. मला तर बिलकुल ऐकल्याबरोबर अत्यंत मी अशी शॉक झाली, कारण मी रेग्युलर व्हिडिओ बघत असते, पण आता मी काही कारणास्तव लग्न वगैरे होतं, तिकडे लग्नाला वगैरे बाहेर गेली होती, त्यामुळे व्हिडिओ काही बघण्यात आले नाही. आणि जेव्हा बघितलं तेव्हा एकदम बघितल्यानंतर खूप वाईट वाटलं मला. आणि वाईट वाटल्याबरोबर मग मी आता बघितल्याबरोबर हा व्हिडिओ काढला आता मी घरीच. तर असं झालं आहे मंडळी. तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, तशा वाईट कमेंट्स त्यांना करू नका आणि वाईट व्हिडिओसुद्धा त्यांच्यावर काढू नका, कारण त्यांचं दुःख हे फक्त त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही अशा वाईट कमेंट्स करू नका. आणि परी बाळा, तुला माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. तुझ्या आत्म्याला शांती लाभो. आणि परमवीर आणि साक्षी, तुम्हाला सांगते मी की तुम्ही या दुःखातून लवकरच सावराल अशी माझी ईश्वर चरणी प्रार्थना राहील. खूप दुःख आहे मला सुद्धा तुमचा बाळ जाण्याचं, कारण मी सुद्धा एका मुलीची आणि मुलाची आई आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, तर गेलेलं काही आता परत येणार नाही, पण तुम्ही दोघं आता स्वतःला सावरा, हीच तुम्हाला आता कळकळीची विनंती आहे माझी. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तर एक कमेंटमध्ये नक्की सांगा.